नमस्कार मंडळी, वेट लॉस करताय आणि चटपटीत खाण्याची इच्छा होतीये तर मग ही बिना ऑइलची चटपटीत अशी रगडा चाट एकदा नक्की ट्राय करून बघा। वन पॉट रेसिपी आहे, झटपट अशी तयार होते। त्याच्यासाठी इथे मी रात्रभर भिजवून घेतलेली वाटाणे घेतलेले आहे। वाटाणे शक्यतो रात्रभर भिजवून घ्या, म्हणजे झटपट अशी सकाळी तयार होतात आणि कुकरला पटकन शिजतात। त्याच्यासाठी एक मोठा टोमॅटो, बटाटे घ्यायचे, चवीपुरतं मीठ, हळद आणि लाल मिर्च पावडर घालून 1 ग्लासभर पाणी घालायचं आणि साधारण कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करायचं। चाट बनवण्यासाठी सगळ्यात मेन म्हणजे चिंच अर्धा तास गरम पाण्यात भिजवायला बाजूला ठेवून द्यायचं, किंवा जास्त वेळ असल्यास जास्त वेळ भिजवून घेतलं तरी चालेल। त्याच्यानंतर कुकरसुद्धा छान गार झालेला आहे। बटाटा आणि वाटाणेसुद्धा छान शिजलेले आहे। चम्मचच्या मदतीने मॅश करून घ्यायचं, किंवा बटाटा तुम्ही खिसणीच्या मदतीने खिसून घातला तरी देखील चालेल। सगळ्यात मेन म्हणजे चिंचेचं पाणी आवर्जून घालायचं, याच्याने टेस्ट खूप भारी येते आपल्या चाटला। सगळं मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर चटपटीत चवीसाठी अर्धा चमचा चाट मसाला, 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घालायची, म्हणजे रंग खूप छान येतो। सगळं घालून झाल्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि मस्त अशी एक उकळ काढून घ्यायची मंद आचेवर। आणि बघू शकताय तुम्ही किती मस्त बिना ऑइलचा आपला रगडा चाट तयार झालेला आहे। गरमागरम रगडा चाट आपण सर्व करायला घेऊया। आवडत असल्यास असंच खाऊन घेतलं तरी चालेल, पण आपण ग्रीन चटणी, रेड चटणी सगळं घालून घेणार आहोत। मस्त ठेल्यावर जशी चाट भेटते ना, तशी तयार करून घेणार आहोत। ग्रीन चटणी, भरपूर अशी रेड चटणी, कापून घेतलेली काकडी, कांदा, टोमॅटो, आवडत असल्यास गाजर, शिमला मिर्च घालून घेतली तरी चालेल। भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि मस्त अशी घरच्या घरी 0 ऑइल चाट तयार झालेली आहे। अशा पद्धतीची चाट एकदा घरी नक्की ट्राय करून बघा।